तर रामराम भावना का म्हणता. तर दोन गोष्टी सांगायच्या होता की काही म्हणजे मिळण्यासाठी काही सोडावं लागते. म्हणजे सांगायचं थोडक्यात असं झालं की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तर तसाच आहे आपला. लय ऊन आहे आणि आपण म्हशी सोडला आहे, 30-31 डिग्री टेम्परेचर आहे. तर तसाच आहे आपल्याला तपन स्वतःच्या अंगावर घेऊनच आणि म्हशी चारावंच लागेल. कारण की आपण दूध उत्पादक शेतकरी आहोत आणि त्या म्हशीच्या पोटासाठी आपल्याला बाहेर निघून सनी म्हणजे त्याच्यासाठी करावंच लागेल. तर असाच आहे भावना. म्हणून म्हणलो की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. तर राम राम भावना. तर भावना पाहू शकता आपला मग आपला धान आहे. हा धान आपला पाहू शकता मस्त उभा झाला आहे. तर पाहू शकता पहिली बांधीचा धान आपला संपूर्ण जेवढ्या बांधायला लागतात मी तेवढ्या संपूर्ण आपल्या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला. तर नक्की पहा. तर चला भावानं तुम्हाला दाखवतो संपूर्ण आपला वावर. किती बांध्या आपण लावला, किती सोडला, किती बांधायचा फायदा आपल्याला उठवला म्हणजे आहे का. हे आहे तर इथं आपल्याला भेटता येते. इथं आपण सगळ्या म्हशी वगैरे करतो आपण. हा तर आम्हाला एक शेतकऱ्याच्या मुलाचा. तर मग आपला गवत पाहू शकता. गवत बी संपूर्णपणे मस्त झाला. एवढं गार गवत आहे, म्हशीला खावा जोगती. काय कुणी आपल्या गवतामध्ये काळ्या फेकल्यात साईडला जाऊन बघा. रामराम भावांनो का म्हणता. तर भावांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुम्हाला दोन गोष्ट आपल्या जीवनाच्या प्रसंगाचं सांगणार इच्छा झाली तर आपण सांगून देतो म्हणला. तर भावांनो सांगायचं असं झालं की एक झाड असते, त्याला लावतानाच तो काही मोठा नाही होत. तर तसंच एक जीवनाचा प्रसंग आहे की सुरुवात केल्यानेच ती काही मोठी सुरुवात नाही. आपली सुरुवात लहान बी असो किंवा मोठी बी असो, आपल्याला त्याशी लेणं देणं घेणं नाही. कारण की आपण आता सुरुवात केला तर आज नाही होईल, उद्या नाही होणार, कधी नंतर तरी होणार, पण होणार. म्हणजे कसं आहे ना, सांगायचं सगळ्या प्रसंगाचं तात्पर्य इतकंच झालं की वेळ सगळ्याची बदलत असते. लहान झाड तो मोठा होते, मोठा होऊन आपल्याला फळं देते, सगळं देते. तर तसं आपलंच काम आहे. आपण बी आपली सुरुवात केला, आपले कंटेंट बनवून राहिलं, मग आपले कंटेंट व्हायरल होतील तेव्हा आपल्याला बी काही मिळेल ना. आपल्याला बी काही मिळेल. म्हणजे पेशन्स, सबर. म्हणजे काही गोष्टीचे पेशन्स ठेवा, सबर ठेवा, वेळ लागेल. कसं आहे ना, वेळेशिवाय पर्याय नाही. टाईम इज मनी. वेळ सगळ्याचा बदलत असते. फक्त इतक्याच सांगायचं होतं भावांनो आपल्या या व्हिडिओमध्ये. रामराम भावांनो का म्हणता. तर भावांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुम्हाला दोन गोष्ट आपल्या जीवनाच्या प्रसंगाचं सांगणार इच्छा झाली तर आपण सांगून देतो म्हणला. तर भावांनो सांगायचं असं झालं की एक झाड असते, त्याला लावतानाच तो काही मोठा नाही होत. तर तसंच एक जीवनाचा प्रसंग आहे की सुरुवात केल्यानेच ती काही मोठी सुरुवात नाही. आपली सुरुवात लहान बी असो किंवा मोठी बी असो, आपल्याला त्याशी लेणं देणं घेणं नाही. कारण की आपण आता सुरुवात केला तर आज नाही होईल, उद्या नाही होणार, कधी नंतर तरी होणार, पण होणार. म्हणजे कसं आहे ना, सांगायचं सगळ्या प्रसंगाचं तात्पर्य इतकंच झालं की वेळ सगळ्याची बदलत असते. लहान झाड तो मोठा होते, मोठा होऊन आपल्याला फळं देते, सगळं देते. तर तसं आपलंच काम आहे. आपण बी आपली सुरुवात केला, आपले कंटेंट बनवून राहिलं, मग आपले कंटेंट व्हायरल होतील तेव्हा आपल्याला बी काही मिळेल ना. आपल्याला बी काही मिळेल. म्हणजे पेशन्स, सबर. म्हणजे काही गोष्टीचे पेशन्स ठेवा, सबर ठेवा, वेळ लागेल. कसं आहे ना, वेळेशिवाय पर्याय नाही. टाईम इज मनी. तर राम राम भावना का म्हणता. तर भावानं मी आपली बैल बंडी धरून झाली पाळू एकट्याच्या भावना पंचले आलो होते, कारण की कोणी आपल्यासोबत नाही आहे. तर ह्या कामा भावना आपल्या शेतकऱ्याच्या मुलाला पाहू शकता. आपल्याला तर तशी तर आपल्याला कोणाची गरज नाही आहे. आय हॅव नो नीड फॉर एनी अदर. तर मग पाहू शकतो तो बावता आहे पेरला. तर साईडच्या वावरवाल्याना माझ्या आईच्या वावर आहे, फक्त इथं अर्धा एकरच आहे. तसं कामा भावना आता तणीस वगैरे भरतो, घरी जातो, मग आंघोळ करीन, मग मशीन येईन, मग शिवरात्री आहे तर आज दहीकाला वगैरे आहे तर मग जेवायला द्यानं कामा भावांना. तर राम राम भावांना. तर आजचा ब्लॉग आपला संपूर्ण पहा. आपला हे शेतकऱ्या मुलाचा नाही आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा भावांना. आणि राम राम भावांना. तर राम राम भावांना का म्हणतात. तर भावानं तणीस वगैरे आणला, आंघोळ वगैरे केला पाहू शकता. आता आपली म्हशीची काडी धरून चालला म्हशी चारावले. काय ना, आपल्या शेतकऱ्या मुलाला एक काम सरलं का दुसरं काम तयारच राहते आपल्यासाठी. तसं काम आहे भावांना.
पाहू शकता आपले काळीनं आपण त्या म्हशी गज्जावून करायला रोडाना.